झालेली आहे जांताराजा टायगर्स वर्सेस सांगसाई पॅन्थर्स यांच्या दरम्यान आणि हे पहिली इनिंग आपण बघतोय 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 39 धावा या ठिकाणी धावफलकावर लागताना दिसत आहेत. बॉलिंग एंडवर आलाय माही, राईट हँड विरुद्ध विकेटचा मारा करतोय चंद्रकांत याने पहिला चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं 2 रन मात्र सुंदर पद्धतीने आजची रनिंग बिटवीन द विकेट या दोघं फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक मोठा फटका वाचला होता आणि त्याच दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. माही ज्याच्या लेफ्ट हँड हा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि तसाच ओळखीचा अनुभवाचा कस या ठिकाणी धावताना दिसतोय. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने चेंडू टोलवलाय. काय करतोय उगा फिल्डर माग आहे परंतु जातोय सीमा रेषा पार चौकार. 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन सोनिया एक बात समझ ले, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया. डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुमकिन आहे, तसंच चेंडूला पकडणं देखील मुमकिन ठरलं नव्हतं. चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. खरोखरच ही मोठी फटकेबाजी संघासाठी ठरते. विजयाच्या दिशेनं जाणारी जांताराजा टायगर्स, दहाडला टायगर हा चंद्रकांत नावाचा. नक्कीच काल आपण बॅटिंग बघितली सागर लोहाराची, शिंदे लायनचा तो लायन नक्कीच दहाडला होता. पहिलं GPL मधलं हे शतक देखील पाहायला मिळालं होतं. याच दरम्यान माही गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि चांगला प्रयत्न होता. चेंडू आता मात्र फलंदाजाचा डॉन या ठिकाणी बनतोय 45 जर्सीचा हा चंद्रकांत. कारण डॉन सारखीच खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर कौतुकास्पद एक अनुभवी गोलंदाजाचा समाचार या ठिकाणी घेताना दिसतोय. परंतु कधी कमबॅक करण्याची ताकद महेंद्र मध्ये आहे. परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक चलाए. बॉल द्यायचंय. चांगली फलंदाजी या आपल्याला पाहायला मिळतंय. चंद्रकांत याच्याकडून सगळे चेंडू चंद्राकडे ढालण्याचं काम या ठिकाणी चंद्रकांत करतोय. आपल्या नावाप्रमाणेचा 5 चेंडूचा सामना केला, 19 धावा वैयक्तिक खेळतोय आणि चांगली फटकेबाजी. महेंद्र हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तेवढ्याच ताकदीनं फलंदाजी करताना दिसतोय. खरं तर हेच क्रिकेटचा मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. महेंद्र समोर आहे, लगेच 100 रुपये देखील या ठिकाणी जमा करायचे. बॅक टू बॅक षटकार मारलेत चंद्रकांत याने. काय सांगू, या ठिकाणी मिळते जांताराजा टायगरचा हात वाघ नक्कीच दहाडलाय. 7 चेंडू 25 धावा. वादळी खेळी माईच्या गोलंदाजीवर हा चेंडू मात्र बीट होतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि याचबरोबर हे षटक देखील या ठिकाणी समाप्त होतोय. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 63 या ठिकाणी धावफलकावर लागते आणि हा ड्रिंक ब्रेक. मेंबर्स, आयकॉन प्लेयर्स, सर्व क्रिकेट प्रेमियांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स ज्यांनी
ह्या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम केले. लॉट्स असतील, रजिस्ट्रेशन काउंटरपासून सगळं, प्लस रजिस्ट्रेशन, त्याचप्रमाणे ऑक्शन सिस्टीम आणि इतर सर्व काम, म्हणजे अगदी विकेट तयार करण्यापासून ग्राउंड तयार करण्यापर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं, निवड्या जे गाव आहे, निवड्या आपलं सॉरी, तर याचे जे काय सरपंच आहेत किंवा ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, या सर्वांना AK क्रिकेट क्लब पुणे, त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नात्यानं मी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. 4 तारखेला भेटूया. मी 4 तारखेला येतोय, त्या आपण निश्चितच या खेळाचा मी आनंद घेणार आणि माझ्यावर तुम्ही पण घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. कलंदर षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत या सामन्यामध्ये. जाणता राजा टायगर्स वर्सेस सांगसाई पॅन्थर सांगशी, हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. खरं तर चंद्रकांतची बॅटिंग आपण या अगोदरच्या ओव्हरमध्ये पाहिली, तो घेऊन गेलेला आहे. खरं तर मगाशी सरांनी खूप काय कौतुक केलं आणि मी नेहमी सर सर बोलताना सांगत असतो, जर कौतुक करायला कोणी नसेल तर ती कामगिरी करायलाही मजा येत नाही. त्यामुळे कौतुक करणारी तुमच्यासारखी मंडळी जोपर्यंत आहेत तोपर्यंत नक्कीच बोलायला आवडतं. तुम्ही सांगितलं 2 दिवस तुम्ही संयम ठेवला. आता माझ्या शेजारचे कॉमेंटेटर आहेत, ते त्यांना खास आमंत्रित केलेले समालोचक आहेत, त्यामुळे त्यांना मी म्हणू शकत नव्हतो की माझ्याकडे माईक द्या. त्यांना मी म्हटलं तुम्हाला थोडासा एखाद दुसरा ओव्हर आराम पाहिजे असेल तर मी करेल कॉमेंट्री. जया माहीत गोलंदाज सज्ज. हा चेंडू बॅटच्या आतलेच घेतोय, शॉट फाईन लेगला गेलाय, त्यावरती सिंगलच्या साह्यानं हा धावफलक पुढे जाईल. एका धावेन धावफलक पुढे जातोय. होईल. खेळाडूंना त्या ठिकाणी रिव्ह्यू दाखवला जाणार नाही. खेळाडू नाही, फक्त अंपायर, बाकी कोणी तो रिव्ह्यू पाहायचा नाही, फक्त अंपायर पाहतील, फक्त अंपायर. बाकी कोणी नाही, नाहीतर मग तो कॅन्सल केला जाईल. खेळाडूंपैकी कोणीच नाही. खेळाडू इंटरनॅशनलला कधी पाहिलं का खेळाडू रिव्ह्यू पाहायला गेले की काय? संतोष हे दिसत होते. पॉइंट 1 मध्ये लागल्यात धावफलकावर. ते स्टंपला लागून आणि या ठिकाणी नॉट आउटचा इशारा करतायत पंच. थोडासा स्टंपला लागून गेला की काय अशी थोडीशी शंका या ठिकाणी वाटत होती, परंतु चेंडू डॉट या ठिकाणी जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि
एकच पहिला चेंडू झालाय. 5वं षटक या ठिकाणी आपण बघतोय. जाणता राजा टायगर्स काय पाहिजे एक धाव. चौसष्ट धावा झाल्या 4 ओव्हर समाप्तीनंतर. 5वं षटक चालू आहे आणि 5वं षटक घेऊन आलाय कलंदर. बॉलिंगचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कावर यॉर्कर पद्धतीचा चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने. या ठिकाणी फील्ड करण्यात एक धाव मिळते. एका धावेने संघाला समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 65 या ठिकाणी फलकावर लागते. जांताराजा टायगर्स नक्कीच एक चांगल्या परिस्थितीत या ठिकाणी आपल्याला दिसतंय. धावफलकावर 65 धावा लागल्यात. एक विकेट मात्र गेली. वातावरण देखील डगआउट मध्ये अतिशय उत्साहाचं. कलंदर राईट हँड उर्द विकेटचा मारा करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. सीमारेषा पार. षटकार. डीजे थँक्यू डीजे. सुंदर असा फटका संतोषाच्या बॅट मधून निघालेला हा आणि मोठा फटका होता. षटकारच्या दिशेने भिरकावला होता. कलंदर याच्या गोलंदाजीवर खरोखर अनुभव वर्सेस युवा अशी ही रंगत. आणि याच दरम्यान पुढचा चेंडू देखील या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय पंचांनी. जातोय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषे पार. चौकार. थँक्यू. 76 रन धावफलकावर लागलेत. 8 चेंडूचा सामना केलाय. 26 धावा चंद्रकांत खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक वर आहे. 8 चेंडूचा 16 धावा. हा देखील मोठा फटका. चेंडू जातोय टप्पा सीमा रेषे बाहेर. चौकार. आतमधून ठरवून चालाय संतोष. प्रत्येक चेंडूवर हाणामारी पाहायला मिळते. राईट हँड उर्दू विकेटचा पुन्हा एकदा मारा कलंदर याच्याकडून. हा चेंडू देखील गल्लीतून जातोय. फिल्डर मागे आहे. दोघांच्या मध्ये शर्यत. जिंकतोय मात्र चेंडू. सीमारेषे पार. चौकार. आता संघासाठी नक्की कोण खलनायक आणि नायक. नायक तर सध्या ठरतोय तो म्हणजे संतोष. 10 चेंडूचा सामना केला. 24 धावा काढल्यात आणि आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 21 धावा त्यानं या षटकामध्ये घेतल्यात. काय होते बघूया. कलंदर याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर काय करतोय बघूया. फिल्डर इथं फिल्ड करेपर्यंत एक धाव घेतली. दुसरा रनाचा प्रयत्न होतोय परंतु एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी लागते 85 रन 5 ओव्हर समाप्तीनंतर. 1 विकेट. या ठिकाणी भिकाजी चांगली बॅटिंग घेऊन परतला होता परंतु त्याची जागा घेण्यासाठी आलेला संतोष देखील तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी फलंदाजी करताना दिसलाय.
दोघांच्या मध्ये चांगलं या ठिकाणी ही जी भागीदारी बनताना दिसते. हा नाही बॉलिंग मार्कवर आलाय गगनबावड्यातला. हा देखील चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. अर्जित सिंग म्हणून त्याला सगळीकडे ओळखलं जातं. पण आता मात्र हातामधून आवाज काढावा लागेल आणि तोही चांगलाच. या दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत पंच. नक्कीच हा फ्री हिट असणार आहे. नो बॉल, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. याच दरम्यान पंच घोषित करताय नो बॉल, आणि नो बॉल म्हणजेच फ्री हिट, आणि फ्री हिट म्हणजे फलंदाजासाठी मोका. पहिला चेंडू पहिलाच श्रीकांतच्या हातातून थोडासा निसटलेला. नो बॉल करतायत पंच. फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळू शकतो. राईट हँड ओव्हर द विकेट, मोठा फटका. चेंडू जातोय हवेत, परंतु कॅच घेतलाय. परंतु दोन धावा घेण्यात हे दोन फलंदाज सक्सेसफुल झालेत. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय पुन्हा एकदा श्रीकांत. हे पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. संतोष पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डरला बीट करून सीमा रेषा पार, चौकार. आणि हा देखील मोठा फटका पॉइंटच्या दिशेने टोलवला. सीमारेषेपार षटकार. खरोखर सुंदर अशी फलंदाजी. आजच्या दिवसातला हा मोठा फटका, सुंदर देखना फटका काय असतो तर हाच श्रीकांतच्या गोलंदाजीवर या ठिकाणी मारलाय चंद्रकांत याने. आणि याच बरोबर 99 धावा धावफलकावर लागल्यात. 6वं षटक या ठिकाणी चालू आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंच घोषित करतायत नो बॉल, आणि या नो बॉल बरोबरच हाईटचा नो बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. एकूण धावा किती घेतलेत सर? नो बॉलची एक आहे. नो बॉल प्लस एक ना? आणि याचबरोबर संघाचं शतक या ठिकाणी लागतंय धावफलकावर 5.3 ओव्हर मध्ये. दोन चेंडू नो बॉल टाकलेत एकाच ओव्हर मध्ये, त्यामुळे थांबावं लागणार आहे श्रीकांत याला. आणि श्रीकांतची जागा हाईटचे नो बॉल, यस, त्यामुळेच श्रीकांतला थांबावं लागणार आहे. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी मैदानात आलाय श्रीकांतच्या जागेवर अक्षय. चेंडू किती राहिले सांगू का? चेंडू किती राहिले सांगू का? 3 झालेत, 3 राहिलेत.
आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा पटकावलाय. चांगलं मिसफिल्डिंग झाली होती आणि त्याच दरम्यान त्याच्या मागे देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या चेंडूवर देखील 2 धावा मिळतात. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 104 धावा. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहे. जनता राजा टायगर्स आपल्या नावाप्रमाणेच राजासारखी कामगिरी करताना. हा देखील मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. सीमा रेषा पार. षटकार. गाणं लावले जोडीदार आला आणि अशीच ही जोडी मैदानात जमले. कारण या जोडीनं तुफान माजवलंय मैदानात. आणि हा देखील मोठा फटका जातोय काय बघूया. सीमा रेषा पार. षटकार. क्या बात है. थँक्यू डीजे. पैलवान जरी गाण्यात वाजला असला तरी पैलवान सारखी कामगिरी या ठिकाणी चंद्रकांत कडून पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि याच बरोबर 6 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 116 धावा आणि फक्त 1 विकेट. चंद्रकांत मैदानात आहे. 13 चेंडूचा सामना केलाय. 48 धावा या ठिकाणी चंद्रकांतच्या लागल्या धावफलकावर. 2 धावांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी. बघूया संघाची स्वतःची हाफ सेंचुरी पूर्ण करतोय काय. 116 धावा या ठिकाणी फलकावर लागल्यात 6 चेंडूमध्ये. 13 चेंडूचा सामना केलाय. 48 धावा या ठिकाणी केलेत. आनंदा बॉलिंग मार्कवर शेवटचा षटक घेऊन आलाय. पहिला चेंडूवर मोठा गणाघात आता मात्र संतोषनं केलाय. आणि याच बरोबर हॅलो हॅलो आवाज दे दादा. आनंदाच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि हा षटकार संतोषच्या बॅट मधून निघालाय. संतोष देखील 15 चेंडूचा सामना केलाय. 38 धावा वैयक्तिक खेळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला 13 चेंडू आणि 48 धावावर. आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. आणि या ठिकाणी वाईड घोषित करतायत पंच. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि संघाची धावसंख्या 124 वर पोहोचते. क्या बात है. काल देखील असाच सामना पाहायला मिळाला होता. हा मोठा फटका. याच बरोबर आपलं अर्धशतक देखील फरकावर लावतोय चंद्रकांत. क्या बात है. 14 चेंडू आणि धावा बनवतोय 54. चंद्रकांत मात्र या ठिकाणी झळकतोय. 7 षटकार आतापर्यंत त्याने लगावलेत. हा लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवला. इथं मात्र बाईच्या स्वरूपातली 1 रन घेण्यात यशस्वी झाला. पंचांनी देखील या ठिकाणी हात वरती केलेत. म्हणजेच वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याच बरोबर 132 धावा आतापर्यंत च्या GPL पर्व 7व्या मधला हायेस्ट स्कोर्स जनता राजा टायगर्स आपल्या नावावर करून घेताना. काल बघितलं आपण 127 आणि 128 धावा केल्या होत्या शिंदे लायन्स संघानं. आज पुन्हा एकदा 133 धावा जनता राजा टायगर्स संघाच्या धावफलकावर लागताना. क्या बात है. सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जनता राजा टायगर्स वर्सेस आणि 25 बॉल मध्ये 95 रनांची भागीदारी या ठिकाणी दोघांच्या मध्ये पाहायला मिळाली. याच दरम्यान मोठा फटका काऊ कॉर्नर मधून जातोय सीमारेषे पार. षटकार.
याचबरोबर भागीदारी देखील 100ची पूर्ण होते. 26 चेंडू मध्ये 101 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल द्यायचा बॉल. थँक्यू डीजे थँक्यू. आपल्या संघाचं शतक तर धावफलकावर लावलंय, पण या जोडीनं देखील आपल्या दोघांची भागीदारी देखील 100 रनांची पार्टनरशिप या ठिकाणी या दोघांच्या मध्ये पाहायला मिळते. चंद्रकांत आणि संतोष देखील 16 चेंडूचा सामना केला, 39 धावा वर खेळतोय. तर 15 चेंडूचा सामना करत 60 वैयक्तिक धावा खेळतोय तो चंद्रकांत. आणि संघाच्या धावा 139 या ठिकाणी धावफलकावर लागलेत. हा सामना बघण्याची मजाच और आहे, कारण धावा तेवढ्या धावफलकावर लावल्यात. या चेंडूवर मात्र एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय चंद्रकांत. शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा काय करतोय बघूया. 140 धावा लागल्यात फलकावर. हा चेंडू टोलवलाय ऑफसाईडच्या दिशेने, फिल्डर मागे आहे, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. याचबरोबर ही इनिंग इथे संपते. 144 धावफलकावर लागतात. 144 धावा आणि कराव्या लागणार आहेत 145 धावा.